नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। 1 जूनपासून आपल्या दैनंदिन जीवनात आणि खिशावर बँकिंगमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत। जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल किंवा घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असाल किंवा बँकेचे व्यवहार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजपासून म्हणजेच 1 जूनपासून नवीन नियम लागू झाले आहेत। चला तर मग वेळ वाया न घालता जाणून घेऊ काय झाले आहेत बदल, ज्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा बदल UPI पेमेंट्सबद्दल आहे। आतापर्यंत आपण कोणालाही पैसे पाठवताना समोरच्याने जे नाव सेट केलं आहे तेच आपल्याला स्क्रीनवर दिसायचे, पण आजपासून समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यावर जे खरे नाव आणि व्हेरीफाईड नाव आहे तेच स्क्रीनवर दिसेल। यामुळे चुकीच्या माणसाला किंवा फसव्या खात्यावर पैसे जाण्याचा धोका पूर्णपणे संपणार आहे आणि डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल मानलं गेलं आहे। त्यानंतर दुसरा बदल आपल्या स्वयंपाकघराशी संबंधित आहे। दर महिन्याप्रमाणे आज तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या दरांची समीक्षा केली आहे। यासोबतच आता एका वर्षातून एका कुटुंबाला केवळ 12 सिलेंडरवरच सबसिडी मिळेल। तसेच शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसांच्या आत दुसरा सिलेंडर बुक करण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला आहे। त्यानंतर तिसरा बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे। काही प्रमुख बँकांनी त्यांच्या ATMच्या वापरातील शुल्क वाढवले आहेत। ठराविक मर्यादेनंतर जर तुम्ही ATM मधून पैसे काढले तर मिनी स्टेटमेंट काढले किंवा बॅलन्स चेक केला तर ₹2 ते ₹25 पर्यंत अतिरिक्त चार्ज लागू शकतो। तसेच HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त चिल्लर किंवा नाणी जमा केल्यास 2% चार्ज लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर तुम्ही जर घराच्या छतावर सोलार पॅनल लावण्याचा विचार करत असाल तर सरकारचा नवीन नियम लक्षात घ्या। आजपासून सरकारी सबसिडीसाठी केवळ ALMM मंजूर सोलार पॅनल्स वापरता येतील। यामुळे तुम्हाला क्वालिटी तर चांगली मिळेल, पण स्थानिक किंवा विना मंजुरीच्या पॅनल्सवर बंदी आल्यामुळे सोलार यंत्रणा थोडी महाग होऊ शकते। त्यानंतर पाचवा बदल आहे आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे। जर तुम्ही 45 लाखांपेक्षा जास्त किमतीची जमीन किंवा घर खरेदी करत असाल तर आता पॅन कार्ड रिपोर्टिंग अनिवार्य आहे। तसेच जर तुमचे टॅक्स दायित्व 10,000 पेक्षा जास्त असेल तर 15 जूनपर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरणे गरजेचे आहे, नाहीतर 1% मासिक व्याज बसेल। आणि शेवटचा आणि दिलासादायक बातमी म्हणजे सरकारने PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात या तिमाहीत कोणताही बदल केलेला नाही। PPF वर 7.1% आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% व्याजदर कायम राहणार आहे। तर मित्रांनो, हे होते 1 जूनपासून झालेले 6 मोठे बदल। तुम्हाला याबद्दल कोणता बदल सर्वात महत्त्वाचा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला, धन्यवाद।